मनसे मुंबई अध्यक्ष पदावर आता संदीप देशपांडे यांची निवड झालेली आहे। अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे। मनसेची बैठक ही पार पडली आहे। या बैठकीमध्ये ही घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे। केंद्रीय समिती प्रत्येक गटासाठी नेमली जाणार। प्रत्येक घटकासोबत केंद्रीय समिती संवाद साधेल। मुंबई अध्यक्ष अंतर्गत 3 उपाध्यक्ष असतील। उपाध्यक्षांतर्गत इतर विभाग अध्यक्ष काम करतील। तर मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांच्यासह विविध नेत्यांकडे केंद्रीय समितीची जबाबदारी देण्यात आली आहे। केसामध्ये प्रथमच मनसेने आता मुंबईमध्ये सुद्धा अध्यक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे आणि ज्यांच्या गळ्यात पहिली मुंबई अध्यक्ष पदाची माळ पडली संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। सर, आव्हान वाटतं का? याआधी तुम्ही मुंबईचे प्रश्न उपस्थित करत होता, मात्र मुंबई अध्यक्ष म्हणून आता थेट जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। एक बर्डन आहे का राज ठाकरेंनी थेट नावाची घोषणा केल्यामुळे? निश्चितपणे बर्डन पण आहे, पण मला स्वतःला चॅलेंजेस खूप आवडतात आणि निश्चितपणे हे एक आव्हान आहे। येणारी मुंबई महानगरपालिका आहे, त्यामुळे निश्चितपणे आव्हान आहे, पण आम्ही त्याला माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गटाध्यक्षांपर्यंत बांधणी या मुंबई शहरात असल्याने त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला महापालिकेला होईल। पण आजपासून मनसे मुंबई महानगरपालिका मिशन या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। नेमका कुठला अजेंडा तुमचा यावेळी मूळ मुद्दा अजेंड्यावरती असेल तुमच्या, विशेष करून? कारण मराठी अमराठी वाद सातत्याने दिसतं। मनसे नेहमी मराठी माणसासाठी पुढाकार घेतो, याशिवाय आणखी कुठले मुद्दे तुम्ही पुढे घेऊन जाता? मला वाटतं 2 एप्रिल नंतर आम्ही एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊ। या संदर्भातली आता आमची काही दिवसातच बैठक होईल। त्या बैठकीनंतर निश्चितपणे 2 एप्रिल नंतर पूर्ण या गोष्टीची चर्चा आम्ही आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन करू। धन्यवाद। हे होते संदीप देशपांडे। त्यामुळे 2 एप्रिल नंतर नेमका कुठला मुद्दा घेऊन मनसे आता मुंबईच्या मैदानात उतरते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदित्य देसाईसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।